नमस्कार. सर्वांना मानाचा जय शिवराय. आपण बघत आहात YouTube चॅनल ज्याचं नाव आहे रोकटोक हलाखू न्यूज आणि मी KJ देशमुख. आज आपण आपल्या चॅनल थ्रू ज्याचं नाव आहे रोकटोक हलाखू न्यूज, मुळात हा चॅनलचा उद्देशच आहे लोकांपर्यंत अडीअडचणीच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचाव्या. कुठल्याही समस्या दैनंदिन जीवनात आपण चालत असताना रस्त्याने जे रस्ते खराब आहेत त्या समस्या, गटाराच्या समस्या, इतर छोट्या मोठ्या समस्या ज्या आपण मांडू शकतो, लोकांपर्यंत त्या समस्या पोहोचवू शकतो. कारण अशा बऱ्याच समस्या आहेत तर त्या लोकांना दिसत आहेत, पण विचारणा कोणाकडे करणार. त्यासाठीच या चॅनलची आपण सुरुवात केलेली आहे. कोणाच्या काही समस्या असतील तर स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे. समस्या तुमच्या व्हिडिओ मार्फत किंवा अजून काय असतील त्या समस्या तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवा. आपण नक्कीच त्या समस्यांना, त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठीच हा आपला रोकटोक हलाखू न्यूज हा चॅनल सुरू केलेला आहे. कारण आपण ज्या टायमाला समस्यांना तोंड देतो त्या समस्या आपण मांडायच्या कुठे, तर सर्वसामान्यांसाठीच या चॅनलची सुरुवात केलेली आहे. आता सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. महानगरपालिका, नगरपालिकाच्या तारखा डिक्लेअर झाल्या असून लवकरच जे आरक्षण पडले आपलं रायगड जिल्हा परिषद किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदा लागल्या आहेत, 34 जिल्हा परिषदा लागलेल्या असून त्यांची तारीख अजून डिक्लेअर नाही, पण येत्या काही दिवसात ती जाहीर होईल. पण त्या जाहीर होण्या अगोदरच उमेदवार कोण हे निश्चित 90% निश्चित झालेला आहे की हा उमेदवार असणार आहे. पण मला सांगायचं आणि आज व्हिडिओ बनवायचा उद्देश एकच आहे. आज कोरोना सारखी जगावर एवढा महाभयंकर महामारी आली होती. त्या टायमाला हे नेते मंडळी किंवा जे बोलतात हक्काचा माणूस, आपला माणूस, 24 तास कधी फोन करा तुमच्यासाठी हाकेला धावून येणारा माणूस, मग हे कोरोनाच्या काळात झोपले होते की दिसून लोकांना जो त्रास होतो, काही काहींचा घरातला करता गेला, त्या कर्त्याच्या कुटुंबावर जी आजची परिस्थिती आहे, अशा बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आज घराच्या घर उद्ध्वस्त झालेली आहे. घरातला करता गेल्यानंतर घरात खायचं काय, 2 टायमाचं 1 टायमाचं त्या घरातल्यांना मिळत नाही. मग हे नेते मंडळी त्या टायमाला गेले होते कुठं? आज त्यांना जर जाणवतंय, आज सर्वसामान्यांपर्यंत ते आज कॉल करायला लागलेले आहे. जर लक्ष असू द्या, तुमच्याकडेच लक्ष दिलं होतं, तुमच्याकडेच लक्ष असणार आहे. कारण सर्वसामान्य माणसाला ह्या जो वातावरण आहे राजकारणात आताच्या ह्याच्यात अक्षरशः खराब आहे. सर्वसामान्य त्याच्यापासून लांब राहायला बघतोय. कारण कोणीही कुठल्या पक्षात जाते, आज सकाळची बातमी उद्या दुसऱ्या पक्षात. हे कशासाठी? हे आमच्यासाठी नाहीये. तुम्ही जे पक्ष बदलताय किंवा काय करताय हे सर्वसामान्यांसाठी नाहीये. हे तुमची पोटं कशी भरतील, तुमचा दुकान हा मुळात राजकारण आहे. समाजकारण तुम्ही विसरलेले आहेत. असो, लवकरच निवडणुकांची तारखी जाहीर होतील. आज तुम्ही जे कॉल करून लोकांपर्यंत पोहोचणार, लोकांच्या घरी भेटीगाठी घेणार, ह्या मुळात गेल्या 5 वर्ष का नाही आले? आज आपण प्रवास करताना रस्त्याची अवस्था आणि जिल्हा परिषदेचा सदस्य जेव्हा माणूस आपण निवडून देतो, तेव्हा ज्या समस्या असतात, मूलभूत रस्ते, दवाखाने, क्रीडांगणे, अंगणवाड्या, शाळा व इतर ज्या काही गोष्टी येत असतील त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत होत असते. मग ही मदत तुम्ही तेव्हा का नाही करत? मग जेव्हा तुम्हाला भूक लागते, तुम्हाला माहिती आहे यांना काय दारू, 1 टायमाचं जेवण आणि 1000-2000 दिलं, हे गप आपल्या मागेच येणार आहेत. ती तुम्हाला सर्वसामान्यांची नस तुम्हाला समजलेली आहे. पण आत्ताच्या याला सर्वसामान्य जागृत झालेला आहे. त्यालाही त्याचं चांगलं वाईट समजते. जर तुम्ही जे काम केले ना, तर तुम्ही बिनधास्त मतं मागू शकता. पण मुळात तुमचं कसं झालंय, दारू 500-1000 द्या
आणि मत घ्या. पण विचार करा, हे इलेक्शनला जर कोट्यावधी रुपये खर्च करतात, तर हे येत्या 5 वर्षात 10 ते 50 पट यांची प्रॉपर्टी होते कशी? हा संपूर्ण जो पैसा कमवतात, हे आपला भविष्य, आपण जे पैसे घेतो, हे भविष्य आपलं अंधारात टाकतात आणि भ्रष्टाचार करून पैसे कमवतात. का? आता आपण विकलो गेलेलो असतो. त्याच्यामुळे आपण त्यांना जाब विचारू शकत नाही. तुम्ही आमच्यासाठी काय केलंय? मुळात ह्यांना जो हा पैसा येतो, तो एकतर एखादा काम घेतला, तो निकृष्ट दर्जाचा करायचा, त्यात भ्रष्टाचार करायचा. ज्या राज्य सरकार, केंद्र सरकारच्या निधी येतात, योजना येतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या नाही. कागदावर दाखवायच्या, भ्रष्टाचार करून मोकळा व्हायचा. स्थानिक कंपन्या इतक्या प्रचंड आहेत, त्या कंपन्यांना हाताशी धरायचं, त्यांच्यावर होल्ड ठेवायचा, वर्चस्व ठेवायचा. घरातील कुटुंबांना तिथे कंत्राटी कामं मिळवून द्यायची. त्यांच्यातून टक्केवारी घ्यायची. अशाने ते हळू-हळू 5 वर्षात करोडो रुपये कमवतात आणि आपल्या सर्वसामान्यांचा भविष्य अंधारात टाकतायत. आज सांगा ना, एक तरी दवाखाना उपलब्ध आहे का खोपोली ठिकाणी? जर एखाद्या महिलेला, गरीब परिस्थिती असलेल्या महिलेला जर डिलिव्हरीसाठी खोपोली जावं, तर एवढे डॉक्टर्स नाहीयेत, सुख-सुविधा नाहीयेत आणि मुळात पैसे नाहीयेत. कोरोनाच्या महामारीतून अजून सर्वसामान्य पूर्णपणे उभा राहिला नाहीये. तर तितके पैसे आज सरळ सीझर जरी करायचं झाले, तर 50,000 ते 60,000 लागतंय. पण पैसे नसल्या कारणाने अलिबाग सारख्या ठिकाणी जावं लागतंय. रस्ते खराब आणि जिल्हा परिषदेचं काम आहे. आपण जो सदस्य निवडून देतो, तर त्यांनी अलिबाग या ठिकाणी एखादे हॉल बांधावा, जेणेकरून सर्व गरिबांना तिथे राहण्यासाठी आसरा मिळेल. कारण तिथे कोणाचे नातेवाईक नाहीयेत. तर हॉस्पिटलमध्ये फक्त पेशंट आणि एखादा माणूस राहू शकतो. पण सगळेच त्याच्यासोबत नाही राहू शकत आणि जर आम्ही लांबून तिथपर्यंत जाऊ शकतोय, तर तिथं राहण्याची सोय ही झाली पाहिजे. राहिला प्रश्न रोजगारीचा, इतक्या प्रचंड कंपन्या असून बेरोजगार शिकलेल्या मुलांना माझ्या आज बाहेर जावं लागतंय. हे राजकारण तुम्ही जे करताय, कंपन्यात जाऊन कामं घेताय, आम्ही बघू स्थानिक मुलांचं काय आहे ते 80% रोजगार आहे कागदावर दाखवणार आणि संपूर्ण काय असेल कंपनी होल्ड घेणार, कॉन्ट्रॅक्ट घेणार, गाड्या त्यांच्याच लावणार, सगळं त्यांचंच. एक प्रकारचे ते मालिक मालक आहेत कंपनीचे, अशा प्रकारे ते वागतायत. हे सगळं आपण जोपर्यंत वाचा फोडत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. अजून एक सांगायचं, आम्ही सर्वसामान्य तुमच्यापर्यंत समस्या जर घेऊन येत नाही ना, त्याचाच परिणाम आम्हाला आज भोगायला लागतोय. खराब रस्ते. आज रस्त्यांची अवस्था सासगावपासून औंढीपर्यंत येऊन बघा, काय अवस्था झालेली आहे. आणि येऊन बघण्यापेक्षा आम्ही तुम्हाला जर निवडून देतो, तर तुम्ही 5 वर्ष जाताय कुठं? काय कामं आहेत ते दाखवा. तुमची काय योजना असतात, ते आम्हाला माहिती नसतात. तुम्ही निवडून आल्यात. तुमचे जे जाहिरातनामे हे अक्षरशः सगळ्यांचे खोटेच असतात. त्याच्यावर एकही काम होत नाही. ते जाहिरातनामे फक्त भूल थापत असतात. हे सगळं सर्वांना समजतंय. पण तरी पण कोणाला तरी मतदान द्यायचंय, काहीतरी बदल घडेल म्हणून सर्वसामान्य मतदान करत असतो. त्याचा फायदा तुम्ही राजकारणी लोकं तुमचे घरं, पोटं भरण्यासाठी, आता तुमची पोटं आहेत तरी किती मोठी, जी एवढं कमवून सुद्धा भरत नाहीयेत. लोकांच्या समस्या आज कित्येक ठिकाणी स्मशानभूमीची अवस्था बघा. लाईट, पाण्याची सोय नाहीये. रस्ते एवढे खराब. मग नेते तुम्ही मंडळी नुसतेच कपडे, मोठ्या गाड्या घेऊन फिरताय. त्याच्यावर आतापर्यंत का उपाय नाही करत? सर्वसामान्य जो त्रास होतोय, आज खड्डे अक्षरशः बाईक, अक्षरशः शरीराचा खुळखुळा होतोय. बाईक ॲक्सिडेंट ह्या रस्त्यांमुळे होत आहेत. त्याची कुटुंब उद्ध्वस्त होतंय. मग त्याची तळमळ, त्या गरिबाची तळमळ तुम्हाला का नाही समजत? फक्त निवडणूक आल्या, तुम्ही सगळे समजून गेलेले. निवडणूक आल्या, पैसे वाटा, भरमसाठ आपल्याला निवडून आल्यावर भरमसाठ पैसे आपण कमवणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही एक प्रकारचे राजकारणी लोकं गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत आणि प्लस आत्ताची जी संख्या आहे आपल्या पंचक्रोशीत, स्थानिक लोकांपेक्षा परप्रांतीय लोकांची संख्या जास्त वाढत चाललेली आहे. आज जर ते आज आले, त्यांना दुसऱ्या दिवशी काम निघतंय, हे राजकारणी लोकांमुळे. त्यांचं वोटिंग कार्ड आल्या-आल्या कसं काय, रेशन कार्ड आल्या-आल्या कसं काय बनतंय, हे राजकारणी लोकांमुळे.
कुठल्यातरी अधिकाऱ्याला हाताशी धरायचा, थोडंफार पैसे द्यायचे, त्यांची नाव नोंदणी करायची. पण ही नाव नोंदणी कशासाठी? हां, ठीक आहे. जर तो मुलात इथं राहून 10 ते 15 वर्ष झाले असतील, तिकडूनचं नाव त्यांनी कमी करून आणावा, इकडं नाव जोडावा. काहीतरी प्रोसेस असेल ना. 1-2 वर्षात त्याची नाव नोंदणी करायची, त्याला आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवायचा आणि त्यांची वोटिंग ही आपलीच झाल्यास समजायची. तो तरी कुठं जाणार आहे बिचारा. त्याला राहायचे, तो पोटापाण्यासाठी आलेला आहे. तो आपला दम दिला का तो गप्प बसणार, आपल्याला वोटिंग करणार. मग ही परप्रांतीयांची वोटिंग कशासाठी आणि करताय तर ती व्यवस्थित करा ना. भ्रष्टाचार करून तिथेही भ्रष्टाचार नका ना करू. 10-15 वर्षानंतर त्यांची वोटिंग इथं घ्या. आपण बोलत नाही का तेही माणूस आहेत, ते कामाला आलेत. पण स्थानिक मुलांना रोजगार नाही आणि वरून आमच्यावर कंपन्या असून ते लादणार, त्यांना कामं भेटणार. मग हे कशासाठी? हे कुठेतरी थांबवा. नाहीतर येत्या निवडणुकीत नक्कीच सर्वसामान्य मुलगा विचार वेगळा विचार करेल. मग इतक्या कंपन्या असून त्याचा आम्हाला काही फायदा नसेल, तर ह्याच्यातून काय होतं मानसिक त्रास होतो. मग माणूस गुन्हेगार बनतो. हे फक्त राजकारण्यांमुळे. कारण आज जर मला काम नाहीये, तर मी गेटवर जाणार, स्थानिक आहे, स्थानिकाला नाही. हे कोणी ठरवलंय? राजकारण्यांनी. कंपनीच्या मालकाला माहिती आहे. आपण ह्यांना फोन केला, तर हे बाहेरच्या बाहेर मिटवतात. याचाच फायदा यांनी घेतलेला आहे. मग ह्याच्यातून मला जर काम नाही, जर मी गेटवर जातोय, माझ्याच पंचायतमध्ये जर मागायला जातोय आणि कंपनीवर केस करत आहे माझ्या विरुद्ध पोलिस स्टेशनला, हा दमदाटी करतोय गेटवर. मग हे गुन्हेगारच यातून घडणार आहेत ना. मग हे कुठेतरी तुम्ही थांबवा राजकारण्यांनो. स्थानिक मुलांना स्थानिक कंपन्यांच्यात पर्मनंट जॉब कसा मिळेल यासाठी लढा. आम्ही 100% तुमच्या सोबतच असणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.